प्रोजेक्टला ठाकरे सरकारनं जोरदार झटका दिलाय। नव्या सरकारनं बुलेट ट्रेनच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्याचा निर्णय घेतलाय। तसंच फडणवीस सरकारनं घेतलेले मोठे निर्णय आणि प्रकल्पही ठाकरे सरकारच्या रडारवर आले। मोदींच्या बुलेट ट्रेनला ठाकरे सरकारचा ब्रेक। बुलेट ट्रेन प्रकल्पाचा होणार फेरविचार। पंतप्रधानांच्या ड्रीम प्रोजेक्टला धक्का। राज्यात सत्तांतर होताच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखली जाणारी बुलेट ट्रेन ठाकरे सरकारच्या रडारवर आली आहे। मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनची घोषणा करण्यात आली, पण आता ठाकरे सरकार या प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा आढावा घेणार आहे। प्रत्यक्ष आपली परिस्थिती काय आहे ही परिस्थितीच आम्ही मागवलेली आहे आणि त्याची सुरुवात आज माहिती करायला सुरुवात झालेली आहे। उद्या आणखी माहिती, परवा आणखी माहिती आणि पूर्ण चित्र, कारण खूप मोठं राज्य आहे आपलं। राज्य मोठं आहे, एका बैठकीत या गोष्टी स्पष्ट होणार नाही, पण ही गोष्ट आता एक पुढचे 2-3 दिवस सुरू होईल। 11 लाख कोटी रुपयांच्या या बुलेट ट्रेनसाठी केंद्र सरकारनं जपानकडून कर्ज घेतलंय। प्रकल्पाची मुदत 2023 सालापर्यंतची आहे। आतापर्यंत या प्रकल्पासाठी लागणाऱ्या एकूण 1380 हेक्टर जमिनीपैकी 548 हेक्टर जमीन सरकारनं ताब्यात घेतली आहे। पालघरमध्ये लोकांचा या प्रकल्पाला तीव्र विरोध आहे। सुरुवातीपासून या प्रकल्पाला शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही पक्षांचा विरोध आहे आणि त्यामुळे मोदींच्या या ड्रीम प्रोजेक्टचं भवितव्य अधांतरी लटकण्याची शक्यता आहे। बुलेट ट्रेन प्रमाणेच फडणवीस सरकारनं घेतलेले महत्त्वाचे निर्णयही ठाकरे सरकारच्या टार्गेटवर आहेत। उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची सूत्र स्वीकारताच मुंबईच्या आरेतील मेट्रो कारशेडला स्थगिती दिली। तसंच आरे बचाव आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याची घोषणा केली। बुलेट ट्रेन प्रमाणेच समृद्धी महामार्गाला सेना आणि दोन्ही काँग्रेसचा विरोध आहे। फडणवीस सरकारनं मोठा गाजावाजा करून महापोर्टल हे डिजिटल व्यासपीठ तयार केलंय। शासकीय नोकर भरतीसाठी याची निर्मिती करण्यात आली होती, मात्र हे पोर्टल सरकारी नोकरीत अडथळा ठरत असल्याचं कारण देत ते बंद करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे। या पार्श्वभूमीवर राज्यात सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला। त्यामुळे फडणवीस सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांपुढे आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई।